आज रेणुका मातेचं दर्शन घ्यायला मिळाले, कारण दरवेळी मी श्रावणात ओटी भरायला येते किंवा मग नवरात्री, तर श्रावणात येऊ शकले नाही, नवरात्रीमध्ये आलेली आहे. पहिली माळ आहे, कारण मला घरी जाऊन परत देवीचं स्थापना करायची आहे, म्हणून मी आलेली आहे. रेणुका माता माझी कुलदेवता आहे. माझ्या मुलालाही दर्शनाला घेऊन आले आज मी. आणि मग इथे कन्यापूजन चालू होतं, त्यामुळे थोडा वेळ बसले. जास्त वेळ देण्यात आला, तसं तर 5 मिनिटात निघायचं होतं. मग इथल्या ब्राह्मणांनी सांगितलं की आरतीची वेळ झाली तर आरतीच करून जा, तर ते योग आला, म्हणून बराच वेळ मला मंदिरामध्ये घालवतो. कुठलंही संकट आलं तर आपण देवाचा धावा करतोय. सध्या महाराष्ट्रावर थोडंसं संकट जाणवतंय का? तर आरक्षणाच्या विषयावरून काही जमातींमध्ये जातींमध्ये तेढ निर्माण झालेला आहे, काय तुमचं? हे पहा, हे मानव निर्मित संकट आहे, त्यामुळे देवाचा धावा मी ह्याच्यासाठी करेन की अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अनेक ठिकाणी पूल तुटलेला आहे, गावाचा संपर्क तुटला आहे. त्या लोकांना धीर द्यावा आणि त्यांना मदत करण्याची सरकारमध्ये इच्छा तर आहे, ती शक्ती पण द्यावी, हे महत्त्वाचं आहे. बाकी तर आपण माणसाशी भांडत राहणार, त्याला देवाला काय त्रास द्यायचा आहे? तर बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात आरक्षण त्यांच्या मागणीमध्ये न्याय आहे. ते त्यांना वाटतं की गॅजेट जर यांना लागू राहिलं एका समाजाला तर आम्हालाही लागू करावं, पण ह्याला संविधानाच्या चौकटीमध्ये बसेल तेच निर्णय फायनल होत असतात. आपल्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं स्ट्रॉंग संविधान या देशाला दिलं आहे की कोणी माणूस सामाजिक पद्धतीने मागासलेपणाचा शिकार होऊ नये असं ते बनवलेलं आहे. जे होईल ते आता संविधानिक पद्धतीने होईल. भाषणं आम्ही करणं किंवा कोणी त्याच्यावर स्टेटमेंट करण्याने ते होणार नाही. जे संविधानिकदृष्ट्या बरोबर आहे ते होणार आहे, पण त्यांचं म्हणणं रास्त आहे, बंजारा समाजाचं म्हणणं रास्त आहे. मग ते दोघं एकमेकांना बोलल्यावर मी काय बोलू त्याच्यावर? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.